सध्या देशभरात गाजत असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणात शिवराज मोटेगावकरला अटक झाल्यानंतर पुण्यातील क्लासेस बंद झालेत। पुण्यातल्या डेक्कन परिसरामध्ये आरसीसीचे क्लासेस चालवले जात होते। पुण्यात या क्लासेसची सुरुवात 3 वर्षांपूर्वी झाली होती, मात्र आता या ठिकाणी विद्यार्थी आणि कुठलाही स्टाफ पाहायला मिळत नाहीये। इतर वेळी विद्यार्थ्यांची फी घेणं, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं, चौकशीसाठी आलेल्यांना परीक्षाबद्दल सांगणं अशी कामं या क्लासेसमध्ये उन्हाळ्यात सुद्धा चालत होती। मात्र मोटेगावकर यांना अटक झाल्यानंतर आता हे बंद झाल्याचं पाहायला मिळतंय। देशभर गाजत असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे क्लास संचालक शिवराज मोटेगावकर यांना काल सीबीआयने अटक केली। त्यानंतर मात्र शिवराज मोटेगावकर यांच्या क्लासेसची चर्चा जी आहे ती देशभर सुरू आहे। पुण्यात सुद्धा शिवराज मोटेगावकर यांचं हे क्लास आहे, जे डेक्कन परिसरामध्ये 3ऱ्या मजल्यावरती हा सगळा क्लास जो आहे तो पाहायला मिळतोय। जवळपास 3 वर्षापूर्वी हा सगळा क्लास या ठिकाणी सुरू करण्यात आलेला होता आणि यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिकत होते। आता जर आपण पाहत असलं तर हे क्लास सगळं बंद दिसतंय। जी काही कारवाई होती त्या कारवाई संदर्भाने बंद आहे का खरंच वॅकेशन आहे असे प्रश्न पडत आहेत। मात्र जे खाजगी क्लास चालक असतात ते जरी विद्यार्थ्यांना सुट्ट्या असल्या तरी त्यांची ॲडमिशन प्रोसेस, त्यांची फीस प्रोसेस या सगळ्या प्रोसेस करत असतात। मात्र ज्या पद्धतीने शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयने अटक केल्यानंतर त्यांच्या या सगळ्या क्लासमधले जे विद्यार्थी आहेत ते सुद्धा आपल्याला दिसत नाही आहेत। याच ठिकाणी 2 फ्लोअरवरती हे क्लास आहे आणि या क्लासमध्ये जे आहे ते सगळे क्लासेस पुण्यातले होतात। आपण जर पाहिलं तर वरती सुद्धा या सगळ्या क्लासेस होतात आणि मोठा हॉल सुद्धा आहे। मात्र आता कुठलाही विद्यार्थी इथं नाही, कुठलाही स्टाफ सुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळत नाहीये। शिवराज मोटेगावकर यांचं साम्राज्य हे सगळं या क्लासमधून पाहायला मिळतंय, कारण पुण्यासारख्या डेक्कन जिमखाना परिसरामध्ये डेक्कन कॉर्नर पाशी जे ही बिल्डिंग आहे या बिल्डिंगमध्ये 3 मजल्यावरती हे सगळे क्लासेस आलिशान आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे अनेक हजारो विद्यार्थ्यांचं भवितव्य आता धोक्यात आलेलं आहे। मोटेगावकर सरांचे जे काही क्लासेस आहेत पुण्यामधले ते सगळे क्लासेस आता तरी आपल्याला बंद पाहायला मिळत आहेत। अशाच पद्धतीने राज्यातले सगळे क्लासेस आता बंद होण्याची शक्यता आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।